रामराम शेतकरी मित्रांनो, माझं नाव आहे धीरज सोरटे. मी यवतमाळ डिस्ट्रिक्ट पाहतो आणि आपण आलो आहोत नाथ बायोजिन्स इंडिया लिमिटेड या नाथ संकेत 1111 या वाहनामध्ये. आज तुम्हाला वाटत असेल की बाबा लोकांनी सर्वांनी कापूस काढले, पण आज 10 मे 2026 मध्ये हा तुम्हाला नाथ संकेत 1111 हा लाईव्ह प्लॉट आम्ही दाखवतो. आता हा लाईव्ह प्लॉट दाखवण्याचं एक उद्दिष्ट आहे की बाबा संकेत हे वाहन तुम्ही मार्च महिन्यापर्यंत सुद्धा, मे महिन्यापर्यंत तुम्ही सुद्धा कापूस घेऊ शकता. आता अरविंद भाऊ चव्हाण या शेतकऱ्याचं नाव आहे, गाव आहे मायवंगी, तालुका आर्णी, जिल्हा यवतमाळ. यांनी जून महिन्यात लागवड केली आहे 2025 मध्ये आणि याची लागवड पद्धत आहे 6 फुटावर लागवड आहे. तुम्ही पाहू शकता 6x1 वर लागवड आहे यांनी. आणि या दादा इकडे. आणि हिला आम्ही जे आपण म्हणतो तो का बाबा हिला अंतरची काळजी घ्या, तर हे हिला 6 फुटावर हिने लागवड केली. आता याला 6 फूट अंतर का बरं पाहिजे संकेतला, आणि 5x1 आणि 4x2 का बरं अंतर आम्ही म्हणतो का बा शेतकऱ्याला लावायला पाहिजे. हे मुख्य फांद्या तुम्हाला 4 फांद्या काढत असते, 4 ते 3 फांद्या. आणि जे तुम्ही 3x1 मध्ये एका झाडाला 30-35 बोंड लागते, हे एक फांदीला तुम्हाला 30-35 बोंड देते. पण संकेत नाथ संकेत 1111 म्हणजे सर्वात जास्त बोंड म्हणजे नाथ संकेत 1111. तुम्ही या 2026 मध्ये जे शेतकरीला आज तुम्ही पहा, आज 10 मे 2025 आहे, पण शेतकरी विचार करताय या वर्षी 2026 मध्ये कोणतं वाण लावायचं. पण आज तुमच्या समोर ह्या लाईव्ह प्लॉट मध्ये 10 मे मध्ये तुम्हाला नाथ संकेत 1111 ह्या अरविंद भाऊ चव्हाण माळुंगी गावात हा हल्ली प्लॉट आहे. ज्या शेतकऱ्याला नाथ संकेत हे वाण या एरियातील पाहायचं असेल, तुम्ही प्रत्यक्ष तुमच्या डोळ्यांनी पाहू शकता नाथ संकेत 1111. आता अरविंद भाऊला उत्पन्न किती आलं हे सविस्तर तुम्ही ऐका की. यांना 2 पॅकेट लागवड केली यांनी आणि 2 पॅकेटला यांना 22 क्विंटल आतापर्यंत कापूस निघाला आणि अजून 5 क्विंटल कापूस निघेल. आणि वेचणीला खूप कापूस सोपी आहे, तुम्ही पाहू शकता फुटाला जबरदस्त आहे. आता काही लोक म्हणते बा मीडियम बोल्स आहे तर वेचणीला कसं आहे, तर वेचणीला खूप चांगला कापूस आहे. पाहू शकता वेचणीला एकदम सोपी कापूस आहे. हा फर्दरचा प्लॉट आहे. हा आपण आज 10 मे इथं उभं आहोत. तुम्ही पाहू शकता वेचणीला अतिशय सुंदर कापूस आहे. कारण की जे लोकांना आम्ही पाहत आहोत 3-4 वर्षांपासून संकेत या वाहनाची लागवड करायची आहे, पण लोकांना मिळत नाही आहे. त्यासाठी आज आम्ही मुख्य या व्हिडिओद्वारे आम्ही सांगत आहोत का तुम्हाला ज्या शेतकऱ्याला संकेत या वाहनाची लागवड करायची आहे त्या शेतकऱ्या आम्हाला नक्की फोन करा. आमच्या प्रतिनिधीचे तुम्हाला आम्ही नंबर देतो, त्यांना नक्की फोन करा. आणि 15 मेला बियाण्याला सुरुवात होत आहे तुम्ही खरेदीला, पण गव्हर्नमेंटची आहे तो तारीख आहे का तुम्ही 1 जून पासून लागवड करू शकता. आता आम्ही हर एक गावामध्ये फिरता लोकांना सांगत आहे का आम्हाला संकेत 1111 आम्हाला मिळतच नाही. आम्ही दुकानात गेलो का म्हणते दुकानदार आहे नाही, पण तुम्ही ज्या दुकानात जा तिथं तुमचं म्हणजे रेग्युलर खाता आहे, आम्हाला फोन करा, आम्ही तिथे अवेलेबल करून देऊ. त्यांना आम्ही सांगू का बाबा बियाणं अवेलेबल आहे, तुम्ही इथं अवेलेबल होऊन जा. तर तुमची गैरसोय व्हायला नाही पाहिजे, त्यासाठी आम्ही आज तुमच्या समोर उभा आहोत आणि ह्या नाथ संकेत 1111 ह्या लाईव्ह प्लॉटमध्ये आम्ही उभा आहोत. नक्की अवश्य फोन करा. यांना जवळपास 2 पॅकेटला 27 क्विंटल कापूस निघेल हे अरविंद भाऊचं स्वप्न आहे आणि खरंच हे स्वप्न हे साकार झालं या नाथ संकेत 1111 मध्ये. आम्ही म्हणतो ना, हर बीज खरा तो शक्ती भरा, हे आहे नाथ बायोजिन्सचं नाथ संकेत 1111. धन्यवाद.